घरी गॅस संपलाय. आणि असीम? हो, मी बोललोय त्यांच्याशी, त्या देतील जेवण त्याला. धन्या, मागच्या वेळेसारखं नाही होणार. नाही होणार ग, नको काळजी करू, देतील. पण धन्या, आपण परत जाताना ना एक पार्सल घेऊनच जाऊया. अगं बाहेरचं त्याला मुळात चालणार आहे का? आणि मला ते बाई स्वतः म्हणालात ग की वरण भात तूप मी स्वतः काढून देते म्हणून. नको काळजी करूस. बर चल बोलून घेऊया. असीम, अरे केवढ्यांना फॅन लावलायस? बाहेर गारवा किती आहे. बंद केला, तुला थंडी वाजत असेल ना म्हणून. असीम, काय रे, काय झालं? काय नाही. निविताई अजून आली नाहीये म्हणून मूड गेलाय ना? नाही, ती येईल थोड्या वेळात. बर, येईल तेव्हा येईल. चल आपण जेवून घेऊया. चल. नाही. अरे ते येतील तेव्हा येतील, तू किती वेळ उपाशी बसणार? हा चल चल जेवून घेऊया. नाही, ती आल्यावर मी जेवेन. म्हणजे तुला काहीच माहित नाहीये का? मला काय माहित नाहीये. काय रे असीम, किती भोळा आहेस तू. आणि तुझी निविताई आणि धन्या जीजू फसवतात रे तुला. ते बाहेरून जेवून येणार आहेत, तुला सांगितलं नाही का त्यांनी? असं नाही होऊ शकत. ताई माझ्याशिवाय काहीच खाऊ नाही शकत. बापरे, ताईवर एवढा विश्वास आहे? हो. आणि तरीही ताई बाहेरून जेवून आली तर? असीम, पैज लावतोस? तुझी ताई तुला सोडून बाहेरून जेवून येणार, आणि जर तुझी ताई जेवून आली ना तर तूही आज रात्रीचं जेवण जेवायचं नाहीस. आणि हा, आपल्यात आता जे काही बोलणं सुरू आहे तेही कोणाला सांगायचं नाही. लावतोस बेट? लागली बेट. मला माहितीये माझी ताई माझ्या बरोबर जेवायला घरीच येणार. अरे वाह, चला 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 पटकन जेवून घेऊया आता. नाही, जेवायला बसूया, पण त्याआधी तुझ्या डोळ्याला जर ही माझी सर्कस दिसत असेल ना, तर एखादं भांड उचलाय. वाह, चला पटकन जेवून घेऊया, सगळ्यांना बोलवूया. पण अश्विनी, असीमचं काय? राहील उपाशी. अगं नाही, मी बोलत नाहीये, हे त्यानेच सांगितलंय. निविताई नाहीये ना, मग मी नाही जेवणार. आणि त्याने पैस पण लावलीये माझ्याशी. कसली पैस? निविताई जर बाहेर नेताना जेवून आली तर तो जेवणार नाहीये, रात्रीचं उपाशी राहणार आहे. खरंय हे? त्याला खूप विश्वास आहे ना, निविताई त्याला सोडून बाहेर काही खाणार नाही म्हणून. म्हणजे मग लाव पैस. अश्विनी, कमाल आहे हा तुझी. सुंठी वाजून खोकला घालवलायस तू. जाऊ दे, मरू दे, आपण तरी जेवायला बसूया. राशी, आहो या, चला. बाबा आले. ठीक आहे. यश आणि निवेदिता कुठे आहेत? अहो ते बाहेर गेलेत, बाहेरूनच जेवून येणार आहेत. का? गॅस संपला ना घरातला, म्हणून त्यांना म्हटलं बाहेरूनच जेवून या. अगं पण मग आपण आता जेवतोय ते जेवण कुठून आणलं तुम्ही? या घरातल्या सगळ्यांनी काही माझीच उलट तपासणी घ्यायची असं ठरवलंय का? गॅस संपला म्हणून शेजाऱ्यांकडनं उसना मागून आणला आणि तुमच्यासाठी स्वयंपाक केला, कारण तुम्ही उपाशी राहू नये. का आता? बरं, काही विचारायचं नाहीये मला. अगं असीमला का नाही बोलवलं तुम्ही जेवायला? तो पण आतमध्ये एकटाच असेल ना. बाबा, तो म्हणतोय की निवी आल्याशिवाय नाही जेवणार तो. नाही नाही अश्विनी, अगं ते दोघं जण येईपर्यंत खूप उशीर होईल ग. तोपर्यंत काही उपाशी राहणार आहे का ते पोरग?
तुम्ही दोघे एक काम करा, तुम्ही वाढायला घ्या, मी त्याला बोलून आणतो. नाही नाही बाबा, अहो तुम्ही कशाला जाताय? तुम्ही बसा ना, मी जाऊन बोलवते त्याला. बर. शी शी, पैज मोडणार की काय आता? बाबा पण ना हट्ट सोडणार नाही. अश्विनी, कसला विचार करतेस? बोलवतेस ना? हो, बोलवते ना, बोलवते. आले हा. हा. हसीम, तुला भूक लागली ना रे? चल खोटारडा, तो पाण्याचा जग आहे ना अर्धा संपवलायस. कळतंय ना मला तुला भूक लागली आहे ते. चल जाऊ दे ती पैज वगैरे, चल जेवायला चल तू बाहेर. अरे असं काय करतोयस? मी म्हणते ना चल जेवायला, मला बघवत नाही. अरे चल चल, जाऊ दे आता, सांगूनच टाकते मी. तुझी काय पैज लावलीस ना माझ्या बरोबर, ती मी जिंकले. अरे हो, मालती आजीने निविताईला फोन केला होता, तेव्हा तिने सांगितलं की आम्ही बाहेरून जेवून येतोय म्हणून. मग जिंकले मी पैज. खरं तर पैजेप्रमाणे तू जेवलं नाही पाहिजेस, पण आता मलाच बघवत नाही रे. चल जेवूया. चल चल चल. नाही नको. अरे असं काय करतोस? नाही मला मान्य आहे, म्हणजे मालती आजीने बोलवलं असतं, मी बोलवलं असतं आणि आमचं ऐकलं नसतंच तर ठीकच होतं. पण तुला विनायक आजोबा बोलवतात रे, ते किती प्रेम करतात तुझ्यावरती, हो की नाही? त्यांचं असं ऐकायचं नाही, त्यांना असं दुखवायचं बरोबर नाही वाटत ना? अश्विनी मावशी, मला जेवायचं नाहीये, मी तुला सांगितलं ना, तू जा इथून. नाही हा, आता मी तुझं काही ऐकणारच नाही, अजिबात ऐकणार नाही. चल 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 चल. हा अय्या, चित्र खराब झालं अरे तुझं. तुमच्या तिघांचं काढलं होतंस चित्र तू, हो ना? पण हे असं चित्र आई बाबा आणि त्यांचं बाळ असं असतं ना? पण निविताई तुझी आई नाही. अरे निविताई आई कधीच होऊ शकत नाही तुझी. कळतंय ना तुला? चल चल चल, आता आपण जेवायला जाऊया. तर मी तुझं काही ऐकणार नाही. हा चल 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 चल, जेवायचं म्हणजे जेवायचं. चल बस बस, जेवायला बस. बरं बाबा आला हा असीम जेवायला. मी तुला. असीम, कर सुरुवात. आणि काय रे, ताई येईपर्यंत उपाशी राहणार होतास का? मी काय म्हणते धन्या, ही जागा आवडली आहे ना आपल्याला, मग दुसरी कशाला बघायची? आणि ती लांब पण आहे रे. नेव्ही एकदा बघून तरी येऊ ना, मग ठरवू आपण काय करायचं ते. बरं ठीक आहे, बघूया. काय आजी वाटतं? घे बया घे, जेव. हा आलात तुम्ही? जेवून आलात ना बाहेरून? हा. हे काय खाल्लत रे? पंजाबी खाल्लत की ते नवीन फूड कोर्ट झाले तिकडे पिझ्झा खाल्लात? नाही नाही, पिझ्झा वगैरे काही नाही खाल्लं, सँडविच खाल्लं. अच्छा, म्हणजे जेवून आलात ना? सासूबाई, हा सगळा स्वयंपाक तुम्ही केला? हो. नाही, गॅस संपला होता ना? अगं मग काय उपाशी राहणार होतो का? सिलेंडर शेजारून आणला आणि बनवली पोळी भाजी. घे बाळा, घे. तुम्ही दोघं जण फ्रेश होऊन या, आणि भूक लागली असेल तर जेवायला बसा. नाही नाही नाईक साहेब, आमचं पोट भरलंय, तुम्ही जेवून घ्या. आजी दे मला. हा, घे. मिरची काढून ठेवली हा बाजूला.
असीम, बाळा पानं का फाडतोयस? काय झालं? काय झालं बाळा? देवी, काय असीम सेठ, आज मज्जा आहे बाबा एका मुलाची. आज चक्क मालती आजीने जेवण भरवलं. काय रे? हं? काय काय? अरे असीम, अरे हे काय लवकर झोपतोयस का आज? असीम, असीम, बाळा काय झालं? निवी, काल आपण याला नेलं नाही म्हणून रागावलं असेल का? माहित नाही मला. निवी, वाव, निवी, काय मस्त घर आहे ग. हा, थोडासा काळोख आहे पण मला खूप आवडलं बाबा. हो रे धन्या, मला पण खूप आवडलंय हे. हो ना? आणि मस्त तंबू आहे बघ ना. तुम्ही जा, का रे? हे माझं एकट्याचं घर आहे. असीम, काय झालंय बाळा? आम्ही तुला बाहेर नेलं नाही म्हणून चिडलायस का? मला माहितीये तुम्ही कामासाठी गेला होता. मग मग का असं करतोयस आमच्या बरोबर? बोल ना. कारण तुम्ही मजा केली आणि मला नाही नेलं. असीम, जीजूवर विश्वास आहे ना तुझा? अरे तुला सोडून आम्ही मजा करणार का? तू मला सांग. असीम, आम्ही खरंच एका महत्वाच्या कामाला गेलो होतो बाळा. मग मस्त खाऊन कसे आलात? कोणी सांगितलं तुला हे? त्याने काय फरक पडतो? तुम्ही खाऊन आलात ना मला सोडून. मग असीम, हे बघ, आम्ही खरंच ट्युशन साठी जागा बघायला गेलो होतो, मजा करायला नव्हतो गेलो. अरे आणि असीम, तुला माहितीये ना, घरचा गॅस पण संपला होता, त्यामुळे आम्ही बाहेर खाऊन आलो बस. मला सोडून? असीम आता असीम, अरे, बाळा असीम, असीम चल. कुठून येतेस ताई? मला नाही यायचंय. मी चल म्हणाले ना. दिवशी बाजूला ठेव. ताई, असीम, तू असीमला काय सांगितलंस? काय सांगितलं? आम्ही आमचं बाहेरून जेवून येणार आहोत हे का सांगितलंस तू? हा, मग तुम्ही बाहेर गेला होता, तिथून जेवून आलात, हेच सांगितलं ना मी. खोटं काय बोलले? आम्ही बाहेर फिरायला गेलोय हे खोटं नव्हतं अश्विनी वहिनी. आणि हे एवढंच सांगितलंस का तू असीमला? तू आता मला जाब विचारणार आहेस का? हे बरं आहे ग तुमचं. तुम्ही बाहेर होतात, जाऊन आलात, बाहेर खाऊन आलात, मस्त मजा करून आलात, तुझ्या भावाला आम्ही सांभाळलं, तरी आम्हालाच ऐकवतेस तू? हा, नाही, आता मला कळलंय, आम्हाला बोलल्याशिवाय ना तुला चैन पडत नाहीये ग. हो, तुझा भाऊ कायम योग्य, आम्ही कायम चुकीचे हे सिद्ध करायचं असतं तुला, हो ना? तुझा भाऊ आज जेवायला तयार नव्हता. रूम मध्ये जाऊन मी समजावून आणलं त्याला बाहेर. तू विचार हवं तर त्याला. आता बाबांना विचार. बाबा, तुम्ही सांगा, तुम्ही निघाला होतात, मी म्हणाले तुम्ही थांबा, आणि मी गेले बोलवायला. असीम, तू सांग, तू रुसून बसला होतास, मी आले आतमध्ये, तुला समजावलं, आणि बाहेर जेवायला आणलं, हो की नाही? बघ बघ, आणि तू मलाच ऐकवतेस का ग?
अश्विनी शांत हो. बघा ना आई, म्हणजे हे बरं आहे, हे लोक बाहेर जाणार, मजा करणार आणि याला आपल्यावर सोडून जाणार, आणि आपण एक जबाबदारी म्हणून याची पूर्ण काळजी घेणार, तरीही आपणच ऐकायचं. ते आता कळलंय मला, सारखं मलाच का ऐकून घ्यावं लागतं, कारण अभय नाहीये ना आता. अश्विनी अभय असते तर काहीतरी बोलले असते, पण नाही, ते नाहीये. मी फोन करणार आहे त्यांना आणि माझी बॅग भरायला घेणार आहे. अश्विनी हो, निघणार आहे या घरातून. त्रास होतो ना सगळ्यांना, जाईन कुठेतरी, माहेर निघून जाईन, मैत्रिणीकडे जाईन, पण मी जाणार आहे या घरात आता. अश्विनी शांत हो ग, तुलाच त्रास होईल. असीम तू खोलीत जा. निवेदिता, अगं अश्विनी खरंच गेली होती त्याला बोलवायला. हो मान्य आहे काका, पण आम्ही बाहेर फिरायला गेलोय, त्याला सोडून आम्ही बाहेर मस्त जेवून येणार आहोत हे सांगायची काय गरज होती? सांग ना, एका लहान मुलाला असं काहीतरी सांगितलं तर त्याला काय वाटू शकतं हे तुला कळत नाही? बघा, अजूनही मलाच बोलतीये ही. काय अश्विनी नको वाईट वाटून घेऊस. कृतज्ञपणा म्हणतात ना, तो हाच. ही बाहेर गेली होती तेव्हा आपण हिच्या भावाची नीट काळजी घेतली, त्याला खायला प्यायला घातलं, त्याचं काही आहे का हिला? चांगलं वागून काही उपयोगच नाहीये, नाही का यश? आई, बास बास आता. कोणाला काही पडलेलं नाहीये इथे आणि उपयोग नाहीये घरात राहून. मी जाते घर सोडून. हे नाही, मी तर अभयला फोन करते आणि निघते बाजूला. अश्विनी! मला करू दे अभयला फोन. बास, 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 बास. अश्विनी थांब. अश्विनी खूप झालं आता. अश्विनी कुणालाही फोन करायचा नाहीये. शांत शांत. निवेदिता माफी माग अश्विनीची. एक मिनिट, निवी कोणाचीही माफी मागणार नाही, कळलं? का बरं यश? म्हणजे तुझ्या बायकोसाठी आम्ही सगळ्यांनी हे घर सोडून जावं असं म्हणायचंय का तुला? अरे अश्विनीने किती केलं तिच्या भावासाठी, त्याचं काही पडलंय तिला? आणि हे चुकीचं नाहीये का? माझी चूक दिसली की कसा लगेच बोट दाखवतोस रे? म्हणजे मुळात अश्विनी हे घर सोडून गेलेली तुला चालणार आहे असा याचा अर्थ होतो का यश? बघितलं ताई, बघितलं ना, माझी ना कुणाला पडलेलीच नाहीये घरामध्ये. कुणाला काही फरक पडत नाही हो आई, काही फरक पडत नाहीये. मी जाते, त्याची बॅग भरते आणि निघून जाते. यापुढे ना कुणालाही माझ्यामुळे त्रास नको, खरंच नको. मी जाते. द्या फोन, द्या इथे, द्या. सॉरी. माझी चूक झाली असेल कदाचित. अश्विनी असीम, माझं ऐकणार आहे बाळा. आम्ही खरंच कामासाठी बाहेर गेलो होतो. तुला माहितीये ना आपल्या ट्युशन मध्ये आता किती मुलं येत आहेत. मग आपल्याला नवीन जागा बघायची आहे ना, जागा बघायला गेलो होतो आम्ही खरंच. असीम, तुला सोडून आम्ही फिरायला का जाऊ रे? खरं सांगतेय मी बाळा, ऐक ना माझं प्लीज. निवी, तू नको टेन्शन घेऊस. त्याचा काहीतरी गैरसमज झालाय, जाईल उद्यापर्यंत.
झोप आता. धन्या, कसं समजवू तुला की आम्ही हे ट्युशन वगैरे सगळं तुझ्या उपचारासाठी करतोय?